पाठी बघितलं तर काही नाही, असं खाली बघितलं तर माझ्या फ्रॉकला आहे ते पेट घेतला होता. तिला समजतच नाही की मी का उड्या मारते, आग लागले वगैरे. हाय नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा आहे आपला माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर 2. सो आजची स्टोरी आहे की लहानपणी असल्यावेळेस माझ्या फ्रॉकला आहे ती आग लागली होती. सो ती कशी लागली होती, कशी घटना ती घडली होती, हा एक अपघात आहे. सो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ॲक्च्युली ही घटना कशी आणि कधी घडली होती. तर एके दिवशी आहे ना, मम्मी सकाळी उठली आणि शेतात गेली होती आणि मला बोलली की विद्या संध्याकाळी येईपर्यंत मला पाणी तापत ठेव. आणि आम्ही खालच्या घरी राहत होतो. आमची 2 घरं आहेत, एक वरचं घर आणि एक खालचं घर. खालचं घर छोटं आहे. तर मम्मी शेतात गेल्यानंतर मला बोलली होती की पाणी फक्त तापत ठेव, कारण की मी लहान होते ना, बाकी काही चुलीजवळ करू शकत नव्हते. तर मी शाळेतून घरी आली आणि त्याच्यानंतर कामं वगैरे केली, अभ्यास वगैरे जो काही होता तो केला. आणि त्याच्यानंतर 5 वाजता 4:30-5च्या आसपास मी बोलली की आता पाणी तापत ठेवते. तर मी चुलीजवळ गेली, बघते तर निखारे आहेत ते होते चुलीमध्ये. तर मी लाकडं आणलीत बाहेरून, चुलीमध्ये आहे ती लाकडं घातली आणि त्याच्यानंतर टोप चुलीवर ठेवला आणि बाहेरून पाणी आणलं आणि टोपामध्ये पाणी ओतलं. आणि मग त्याच्यानंतर दिवा पेटवला, कारण की गावी लाईटीचा वगैरे प्रॉब्लेम असतो आणि आमच्या घरी तिथे लाईट नव्हती. सो दिवा पेटवला आणि दिवा बोलली वरती ठेवेल जेणेकरून उजेड दिसतो घरामध्ये. तर त्यावेळेस ना थोडंसं म्हणजे अंधार नव्हता जास्त झालेला, कारण 4:30-5च्या आसपासची ही घटना होती. सो त्याच्यानंतर मी चूल पेटवायला घेतली. तर निखारे होते तर थोडं आहे ते आग पेटायला लागते ना हळूहळू. त्याच्यानंतर मग मी दिवा आहे तो उठली, असा दिवा वरती ठेवणार होती, असं चुलीच्या वरती असं छोटंसं बनवलेलं असतं जिथे आपण दिवा वगैरे ठेवतो. सो दिवा मी उठली आणि नंतर माझ्या काय लक्षात आलं, मला झाकण ठेवते आणि दिवा इथेच ठेवते, कारण की जर चूल परत विजली तर मग लाकडं परत विजली तर मला इझी पडेल असं. तर मी असा दिवा घेतला आणि असा ठेवला दिवा. आणि त्याच्यानंतर टोपावरती झाकण ठेवायचं होतं. तर मी गेली बाहेर, टोपावरचं झाकण आणलं आणि त्याच्यानंतर झाकण असं ठेवलं आणि त्याच्यानंतर खाली बस. मग त्याच्यानंतर आहे ते मी फुकणी घेतली आणि इस्तो आहे तो थोडा पेटत आला होता, आग पेटायला घेतली होती. सो मी अशी फुंकर मारत होते चुलीला आणि खूप वेळ अशीच बसले की पेट लागेल पूर्ण वगैरे. त्याच्यानंतर मी उठेल किंवा दुसरं काही कामच नव्हतं ना, थोडंच काम करायचं होतं मला. सगळी कामं आहे ती घरातली झाली होती. आणि त्याच्यानंतर फुंकर मारते मी आणि अशी फुकणी आहे ती बाजूला ठेवली. आणि त्याच्यानंतर असा आग पेटल्यानंतर असं किंवा प्लास्टिक वगैरे पेटल्यानंतर असं कडकड असा आवाज येतो ना, तसा मला आवाज आला. तर मग मी विचार करते आवाज कुठून येतो, आग तर इथे पेटली, कुठून तरी काहीतरी झालं असेल वगैरे असं म्हणून पाठी बघितलं. असं तर पाठी बघितलं तर काही नाही, असं खाली बघितलं तर माझ्या फ्रॉकला आहे ते पेट घेतला होता. आणि मग त्याच्यानंतर ओ शिट, फ्रॉकला पेट घेतला. त्यावेळेस मला काही सुचलं नाही काय करू असं. तर मी उठली आणि मग उड्या मारायला लागली की आग 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 करून. आणि नानी आहे ते आमच्या बाजूच्या घरात राहत होती. मग ती नानी आली की काय झालं असं, आग मी म्हणजे कुठे आग लागली तिला दिसतच नाही आहे, कारण मी उड्या मारत होते आणि या साईडला या साईडला फ्रॉकला आग लागली होती आणि या साईडला आमचा दरवाजा. अशी उभी राहून मी अशी उड्या मारत होती. तिला समजतच नाही की मी का उड्या मारते ना, आग लागले वगैरे असं. मग ती आतमध्ये आली, मग नानीने आहे ते आग वगैरे विझवली आणि त्याच्यानंतर फ्रॉक वगैरे काढला आणि त्याच्यानंतर दुसरे कपडे वगैरे कॉटनचे दिले. तर जास्त म्हणजे भाजलं नव्हतं, पायाला लागलं होतं आणि ते थाईजला थोडंसं चिपकलं होतं जे फ्रॉक होतं ते, कारण की ते फ्रॉक कॉटन नव्हतं, टेरिकोटचं होतं. तर तो प्लास्टिकसारखा कपडा असतो, त्यामुळे आग लागली तसं असं हे होतो, प्लास्टिकसारखाच म्हणजे वितळत जातो तो. सो त्या प्रकारे मग त्याच्यानंतर सगळं झालं, फ्रॉक वगैरे चेंज केले. मग त्याच्यानंतर तिथे नानीने आहे ते शाई लावली, पेणाची शाई आहे ती त्या ह्याच्यावरती जखमेवरती लावली. त्याच्यानंतर मग ती तिच्या घरी गेली. मग मी मैत्रिणीला वगैरे सांगितलं की असं प्रकार झालेला आहे. तर मग फ्रॉक असा पकडून असा साईडने असं पकडून असं चालता वगैरे व्यवस्थित येत होतं. मग आहे ते दिवस असे काढले. त्यानंतर संध्याकाळी मम्मीला वगैरे समजलं तर सगळ्या गोष्टी नॉर्मल, म्हणजे की थोडंसं भाजलं आहे वगैरे असं. समजा तो जर फ्रॉक माझा कॉटनचा असता तर म्हणजे आता लक्षात तर नाही आलं माझ्या की असं मी दिवा पाठी ठेवला आहे आणि पटकन बसली. जर तो कॉटनचा फ्रॉक असला असता तर मग तो दिवा आहे तो विजला असता. पण तो टॅरिकोटचा होता, त्यामुळे आहे तो पटकन त्याने पेट घेतला बरं. आणि जर समजा तिथे नाणी नसती घरामध्ये तर मग कदाचित पेट घेत फ्रॉकने आहे तर माझे केस पण पकडले असते, पेट घेत म्हणजे जास्त पेट घेतला असता वगैरे असं. आणि कदाचित मग त्यावेळेस जर नाणी नसती आली तर मग इथे मी नसते, काहीतरी वेगळी घटना घडली असती. सो जास्त भाजलं वगैरे असतं मला, म्हणजे मी अशी मेली नसते, जास्त भाजलं वगैरे असतं, मला हॉस्पिटलला वगैरे जावं लागलं असतं. बट त्या नानीने म्हणजे बोलतात ना की देव आपल्या पाठीशी असतो नेहमीच. सो नानी होती तिथे घरामध्ये, घराच्या बाजूला म्हणजे छोटीशीच पडी होते आमच्या इथे. सो त्यामुळे नानी आली आणि नानीमुळे मी आहे. सो बट ती
नानी आता आमच्यामध्ये नाही आहे, बट तिच्यामुळेच आहे ती, मी आहे, नीट सुखरूप वगैरे आहे. सो अशी होती स्टोरी माझी, फ्रॉकला आग लागलेली. तुम्हाला कशी वाटली, तुमच्यासोबत अशी काही घटना घडलेली आहे का ते मला कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा बरं, आणि लाईक करायला विसरू नका बरं. तर गाईज थँक्यू सो मच की ही स्टोरी माझी जी घटना आहे ती शेवटपर्यंत बघितली त्याच्यासाठी, आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच नवीन नवीन स्टोरीसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोडसोबत. बाय बाय. मला वाटलं ही स्टोरी सांगताना मी रडेल. जास्त लागलं होतं ना मला तर. नाही, बट समज ती नानी नसती झाली तर मग जास्त भाजलं असती, काहीतरी पडली असती. नसती. बाय बाय. गुड बाय. गुड बाय. आम्ही गावी चाललोय. गप्पे पागल.